नमस्कार मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे। तर बघा, इफ्फी अवॉर्ड आता सुरू झालेला आहे। याचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2023 आणि गोवा राज्यामध्ये हा पार पडत आहे आणि 54वा हा अवॉर्ड आहे, लक्षात असू द्या। 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा पार पडणार आहे। उद्घाटन केलेलं आहे मित्रांनो अनुराग सिंग ठाकूर यांनी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आहेत ते, लक्षात असू द्या। आणि इफ्फीची सुरुवात 1952 पासून झालेली होती। मग काही एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की सार्वत्रिक निवडणुकाला जी सुरुवात झाली होती आपल्या भारतामध्ये ती 1952 मध्ये झालेली होती आणि कुटुंब नियोजनाला सुरुवात ही 1952 मध्ये झालेली होती मित्रांनो। आणि पुढे चालून कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं नाव कुटुंब कल्याण कार्यक्रम हे 1979 मध्ये करण्यात आलेलं होतं। हा पण पॉईंट लक्षात असू द्या। पंचवार्षिक योजनेला सुरुवात ही 1951 मध्ये झाली होती। 1 एप्रिल 1951 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली होती, लक्षात असू द्या। नळांद्वारे सर्व घरांना पाणी पुरवठा करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे मित्रांनो गोवा। आणि महत्त्वाचं म्हणजे फ्री IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन सुविधा देणारं भारतातील पहिलं राज्य गोवा हेच ठरलेलं आहे। हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे। तर पुढचा प्रश्न आहे वज्रप्रहार युद्ध सराव। वज्रप्रहार युद्ध सराव भारत आणि अमेरिकेदरम्यान साजरा केला जातो। मोस्ट टाइम पी करा, वज्रप्रहार युद्ध सराव भारत आणि अमेरिका। मग हँड इन हँड कोणादरम्यान आहे, भारत आणि चीन दरम्यान। मित्रांनो एक पॉईंट लक्षात असू द्या, भारत आणि चीन दरम्यान एक सीमारेषा आहे, त्या सीमारेषेचं नाव आहे मॅकमोहन सीमारेषा। कारण ही सध्या चर्चेमध्ये होती, तर तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, सो हँड इन हँड भारत आणि चीन, इंद्रयुद्ध सराव भारत आणि रशिया, IND म्हणजे इंडिया, RA म्हणजे रशिया, अशा पद्धतीने हे इंद्र नाव आहे मित्रांनो। सो इंद्र युद्ध सराव भारत आणि रशिया। संप्रीती युद्ध सराव, बोंगोसागर युद्ध सराव हा भारत बांगलादेश दरम्यान आहे आणि सर्वाधिक भूसीमा आपली बांगलादेशला लागलेली आहे। भारताला 7 देशाची सीमा लागलेली आहे, त्यापैकी सर्वाधिक सीमा बांगलादेशला लागलेली आहे, ठीक आहे। आणि बघा मित्रांनो, वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान साजरा केला जातो, भारत आणि फ्रान्स। आणि अलीकडेच आपण फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी केलेली आहे, हा पॉईंट तुम्हाला सर्वांना माहीत आहे। घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द आपण फ्रान्सच्याच राज्यघटनेवरून घेतलेले आहे। चला त्यानंतर सूर्यकिरण युद्ध सराव हा भारत आणि नेपाळ दरम्यान पार पडतो। मोस्ट टाइम पी करा, भारत आणि नेपाळ दरम्यान कोणतं युद्ध सराव पार पडतो, तर सूर्यकिरण युद्ध सराव पार पडतो। सो आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहे, तर ते वीरदास ठरलेले आहे आणि ते उत्कृष्ट कॉमेडियन आहे मित्रांनो। हा प्रश्न पाठ करा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। काही पुरस्कारांबद्दल आपण माहिती पाहणार आहे। ऑस्कर हा अवॉर्ड चित्रपटासंबंधित दिला जातो। दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपटासंबंधित दिला जातो आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम आहे मित्रांनो 10 लाख रुपये, ठीक आहे। या अगोदर आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे। पुलित्झर अवॉर्ड पत्रकारिते संबंधित आहे, प लक्षात ठेवा। त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य संबंधित आहे आणि ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम हे 11 लाख रुपये इतकी आहे। तर ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रासंबंधित आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता की ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे, संगीत। तर सर्व एका ठिकाणी आपण कव्हर करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा। दादासाहेब फाळके पुरस्कार 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे, तर 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आलेला होता। सध्या लेटेस्ट मिळालेला आहे 53वा वहिदा रहमान यांना। त्यानंतर मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार पण पाठ ठेवा की 56वा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमणी फुकन आसामी कवी यांना मिळालेला आहे, तर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मौजो कोकणी लेखक यांना मिळालेला आहे। मोस्ट टाइम पी करा, पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। ऑपरेशन शेषा कशा संबंधित आहे, सध्या चर्चेमध्ये आहे, तर टिंबरचा म्हणजेच लाकडाचा बेकायदेशीर वापराला आळा घालण्यास संबंधित ऑपरेशन शेषा आहे। धोरण जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र। आणि हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणी सुरू केली होती, तर जर्मनी या देशाने। आणि मित्रांनो अलीकडेच हायड्रोजनवर चालणारी बस म्हटलं तर लडाखने सुरू केलेली आहे। मोस्ट आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आली होती आणि सध्याचे लडाखचे जे गव्हर्नर आहे मित्रांनो नायब राज्यपाल ते आहे BD मिश्रा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकता बंदर। आता एकता बंदर कोणत्या दोन देशादरम्यान आहे, तर भारत आणि मालदीव। मोस्ट टाइम पे करा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। संयुक्त प्रकल्प आहे हा भारत आणि मालदीव यांचा आणि भारत आणि मालदीव दरम्यानच इक्वेरी नावाचा युद्ध सराव सुद्धा साजरा केला जातो। त्यानंतर जागतिक दूरदर्शन दिवस। आता जागतिक दूरदर्शन दिवस कधी असतो, तर 21 नोव्हेंबरला असतो। मग दूरदर्शनची सुरुवात भारतामध्ये 1959 मध्ये दिल्ली या ठिकाणाहून झाली होती आणि जो टीव्हीचा शोध लावला होता मित्रांनो तो जॉन लॉगी बेअर्ड यांनी लावला होता। आणि रेडिओची सुरुवात 1927 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली होती आणि लक्षात घ्या रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावलेला होता। दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या। जागतिक फिशरीज दिवस मित्रांनो हा 21 नोव्हेंबरला असतो आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की SDI जो असतो SDI ची सुरुवात 1990 मध्ये झाली होती। ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा UNDP मार्फत काढला जातो।
आणि HDI मित्रांनो 3 निकषाच्या आधारावर काढला जातो. एक म्हणजे आरोग्य, दुसरं आहे शिक्षण आणि तिसरं आहे मित्रांनो राहणीमान. तर हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात असू द्या. ओके, HDI. 8व्यांदा अव्वल टेनिसपटू म्हणून नोवाक जोकोविच यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ते कोणत्या देशाचे आहे मित्रांनो? तर ते सर्बिया या देशाचे आहे आणि त्यांनी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन, त्यानंतर फ्रेंच आणि अमेरिकन ह्या स्पर्धा जिंकलेल्या आहे. मात्र विम्बल्डन ते जिंकू शकले नाही, कारण विम्बल्डनचा विजेता आहे कार्लोस अल्कारेज. ओके, सो नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलिया, त्यानंतर नोवाक जोकोविच फ्रेंच आणि नोवाक जोकोविच अमेरिकन टेनिस स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहे. एक महत्त्वाचं लक्षात असू द्या, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ज्या टेनिस स्पर्धा आहेत त्या हार्ड कोर्टवर खेळल्या जातात, तर फ्रेंच ही स्पर्धा मातीवर आणि विम्बल्डन ही गवतावर खेळली जाते, ग्रासवर. चला, मिस युनिव्हर्स 2023चा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर शेनिस पॅलिओसिओ मेसेस, ठीक आहे, यांना मिळालेला आहे. निकारागुआ हा त्यांचा देश आहे. त्यानंतर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये 2 भारतीय शहरांची निवड करण्यात आलेली आहे. एक कोझिकोडे केरळ, जे की साहित्य क्षेत्रासंबंधित मिळाला, आणि ग्वाल्हेर मध्य प्रदेश, जे की संगीत क्षेत्रासंबंधित नेटवर्कमध्ये समावेश झालेला आहे. महत्त्वाचा आहे. आणि युनेस्कोची स्थापना पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झालेली आहे. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स आणि 16 नोव्हेंबर 1945ची स्थापना आहे. भारतामध्ये एकूण 42 वारसा स्थळ आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. 42वे वारसा स्थळ होयसाळा मंदिर कर्नाटक, तर 41वे वारसा स्थळ होते शांतिनिकेतन. आणि रामसर स्थळे किती आहे? हा एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात असू द्या, 75. ओके, आणि रामसर स्थळे किती आहे? 75. हा पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015ची आहे. ओके, आणि ब्रँड ॲम्बेसिडर कोण होत्या त्यावेळेस? माधुरी दीक्षित. ओके, सो बेटी बचाओ बेटी पढाओ 22 जानेवारी 2015. त्यानंतर पहा TV सिरियल दोरी, ठीक आहे, हे कलर्स आणि महिला बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत करार करण्यात आलेला आहे. हे सिरियल आहे दोरी, जे की महिला संबंधित आहे. ओके, आणि महिला व बाल कल्याण मंत्री कोण आहे? तर त्या आहे स्मृती इराणी. त्यानंतर पहा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे होते शाश्वत विकास ध्येय. हा प्रश्न मला PSI मेन्समध्ये पण विचारण्यात आलेला होता मित्रांनो. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. एकूण 17 ध्येय आणि 169 लक्ष ठेवण्यात आलेले आहे. तर आपल्याला हे 17 ध्येय पाठ पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला पाठ करून देतो, तुम्ही इथे लक्ष द्या. दारिद्र्य, 2 नंबर आहे भूक, 3 नंबर आहे आरोग्य, 4 नंबर आहे शिक्षण, त्यानंतर 5 नंबर लिंग समानता, 6 नंबर स्वच्छता, 7 ऊर्जा, 8 आर्थिक वाढ, 9 मध्ये येते उद्योग, 10 मध्ये सतत उपक्रम, 11 मध्ये शहरे, हा एक पाठ ठेवा. त्यानंतर 12 मध्ये जबाबदारी, 13 मध्ये हवामान, हा महत्त्वाचा मुद्दा, 13व्या क्रमांकाचा काय आहे? हवामान. 14 पाण्याखालील जीवनमान आणि 15 आहे जमिनीवरील जीवन आणि 16 मध्ये शांतता आणि 17 आहे भागीदारी. तर याच्यामधलं 13, 14, 15, 16 हे पाठ ठेवा, कारण यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, सर्व मॅनहोल्स गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोट वापरणारं पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ. 15 नोव्हेंबर 2000ला झारखंड राज्याची निर्मिती झाली होती. तर 1 मे 1960ला आपला महाराष्ट्र गुजरात स्थापन झाला होता आणि 1963 मध्ये नागालँड राज्याची निर्मिती झाली होती 13व्या घटनादुरुस्तीनुसार. आणखी एक पॉईंट लक्षात असू द्या, 1966 मध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड या 3 राज्यांची निर्मिती झालेली होती. 1971 मध्ये हिमाचल प्रदेश, 1972 मध्ये मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या 3 राज्याची निर्मिती झाली होती. 1975 मध्ये सिक्कीम या राज्याची निर्मिती झाली होती. 22वे राज्य होते ते. त्यानंतर 35व्या घटनादुरुस्तीनं ते सहयोगी राज्य झालं होतं सिक्कीम, तर 36व्या घटनादुरुस्तीनं ते पूर्ण राज्य झालं होतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. 1986 मध्ये अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तर 1987 मध्ये गोवा या राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती आणि ते भारतातलं 25वं राज्य ठरलेलं होतं मित्रांनो. त्यानंतर पहा 15 दिवसामध्ये 3 राज्य निर्माण झाले होते. 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर आणि 2000 हे साल होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये हे 3 राज्य निर्माण झाले होते. एक होते छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. ओके, सो क्रमाने पाठ ठेवा. आणि पाठ कसं ठेवायचं बघा, CUZ असं अल्फाबेटिकली पाठ ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि 2 जून 2014ला शेवटचे राज्य निर्माण झालेले होते तेलंगणा, 2 जून 2014. त्यानंतर पहा आदिवासी गौरव दिवस 15 नोव्हेंबरला साजरा केला जातो, कारण या दिवशी बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस असतो. आणि बिरसा मुंडा यांनी लक्षात असू द्या उलगुमून उठाव केलेला होता. तर जागतिक आदिवासी दिवस कधी असतो? 9 ऑगस्टला असतो. मोस्ट टाइम करा. त्यानंतर पहा पेसा जो ॲक्ट होता हा आदिवासी संबंधित आहे मित्रांनो. 1996चा कलम 244 आणि भाग 10 मध्ये येतो आणि भुरिया कमिटीनुसार हा कायदा करण्यात आलेला होता 1996ला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, समान नागरी कायदा लागू करणारे अलीकडचे राज्य कोणते आहे? उत्तराखंड. समिती कोणती आहे? रंजना प्रकाश देसाई. 44 कलमामध्ये समान नागरी कायद्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि समान नागरी कायदा घटनेच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वामध्ये येतो. ICCने श्रीलंका क्रिकेट संघाचे सदस्यत्व काय केलेले आहे? रद्द. मित्रांनो आपल्या इथे BCCI आहे. 1928ची स्थापना आहे. मुख्यालय मुंबईला आहे. आपल्या BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी.
सचिव आहे जय शहा आणि कोच आहे आपले राहुल द्रविड. ओके, आपल्या भारतीय टीमचे कोच आहे राहुल द्रविड. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, कुसुम योजना कशा संबंधित आहे? तर PM कुसुम योजना शेतकऱ्यांना सौर पंप वाटपासंबंधित आहे. ओके, आणि प्रथम क्रमांक या योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रानेच पटकावलेला आहे. PM कुसुम योजना 2019 मध्ये सुरू झालेली होती. तर हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. या पद्धतीनं आपण करंट अफेअरचे प्रश्न कव्हर केलेले आहे. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.